मॅडम सर 1 मिनिट मागे 1 मिनिट बघा ना. चला सर चला सर चला. तुम्ही जे काही तुम्ही बोलता तुमचे विचार तुम्हाला स्पष्टपणे मांडता येईल. याला आपण बघा हा बरोबर काय जिओ कंपनी किंवा याच्या मनात होता अंबानी बोलला आणि आता त्यांनी पूर्ण विचार मांडले नाही. तुम्हाला जी काही तुम्हाला भाषा आहे त्या भाषेत तुम्हाला नीट संवाद मांडता येईल किंवा आज होतो की आज ते माझ्या कंपनीची खूप हुशार बने पण काही लोक खूप पुढे गेले काही लोक खूप पुढे गेले आणि त्याच्यातलं मला सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट जाणून घ्या की त्यांच्यावरल्या धीटपणा त्यांना त्यांची विचार नीट मांडता येतात की नाही या गोष्टी खूप वाटतं. आता बोलण्यासाठी एक मी सांगतो की बरेचदा आपण बाहेर जातो आणि म्हणजे तुम्हाला मोठी वेळ भेटतो आपण खूप बुजदार वाटतो खूप गोंधळदार वाटतो. तर आपल्याला कुठेही गेलं तरी एकदम गोंधळ असं पण तुम्हाला जे काही येतं त्याच्याबद्दल एक आत्मविश्वास असतो फार महत्त्वाची. मला वाटतं जिभेवरच म्हणजे आपण म्हणतो त्यातलं सगळ्यात मला पहिल्यांदा वाटतं आपण बाकीच्या गोष्टींबद्दल पण परत बोलतो पण मला ही गोष्टी फार व्यवस्थित आली आहे की जी लोक व्यवस्थित बोलू शकतात. आणि उदाहरण वगैरे आवडेल तुम्हाला की आमच्या काही त्यांनी IT टेक महिन्यात काम करतो IT सर्व्हिसेसमध्ये काम सगळ्यात जास्त मुलांनी IT बरोबर पूर्वी मेकॅनिकल्समध्ये होती. आमचं काम काय की अमेरिकन कंट्री कस्टमर आहे समजा आता मी ज्या कस्टमरसाठी काम करतो तुम्ही कदाचित नाव नाही तर आपल्याकडे जिओ आहे अमेरिकन AT&T आहे ते युरोपमध्ये ब्रिटिश टेलिकॉम आहे. तर आमच्या इथे जी मुलं आहेत ते इंजिनियर आहेत तर ते अमेरिकेला कंपनी घेतात त्या बोलतात कशा आमच्याशी तर फक्त फोनवर. आता मी आता तर बऱ्याच गोष्टी चांगल्या आल्या आता नुसतं फोन नाही तुम्ही टीम नावाचं सॉफ्टवेअर आहे किंवा व्हिडिओ कॉल आहे आता बऱ्याच गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. त्याच्याशी बोलतात आणि त्यांच्याकडनं काय सॉफ्टवेअर बनवायचं याची माहिती घेतात आणि सॉफ्टवेअर बनवतात. तर तुम्हाला एक उदाहरण जर सांगतो मी एका नवीन प्रोजेक्ट टीम आम्ही बनवली 100 लोकांची आणि कुठली टीम बनली तेव्हा त्या 100 लोकांची टीम म्हणजे 5-6 मॅनेजर असतात त्यांच्याकडे अजून 4-5 लीडर असतात आणि मग त्याच्याकडचे सगळे जुने इंजिनियर असतात. त्या टीममधनं मला असं दिसलं की आपली इंजिनियर होती ती आधीच कॉलेजमधून पास झालेली मुलगी होती आणि बाकीचे सगळे सिनियर होते. पण कस्टमरला ही सगळ्यात ज्युनियर मुलगी खूप आवडली कारण ती फार व्यवस्थित बोलू शकायची. ती कस्टमरला काय आहे हवं आहे ते अतिशय नीट लिहून घेऊन तर त्यांच्या नीट प्रश्न विचारणं. तर म्हणलं तरी कॉलेजमधनं आता 1 वर्षाचा म्हणजे अनुभव होता आणि बाकीचे काही लोक होते 10 वर्षाचा अनुभव 12 वर्षाचा अनुभव पण कस्टमरला पूर्वी दिसत नव्हते. पण कस्टमरला ही मुलगी चांगली वाटायची कारण का ती फार नीट बोलू शकायची. तो एक खूप यशस्वी होता. कुठलंही उदाहरण घ्या कुठल्या कामाचं आपण उदाहरण घेऊ शकतो की तुम्हाला अजून नीट कळेल. समजा मग तुम्हाला उद्या कुठल्या तुमच्या प्रिन्सिपल मॅडमने सांगितले की तुम्ही 5 मुली एकत्र या ते शाळेच्या 3 भिंती रंगवायच्या आणि 5 दिवसात भिंती झाल्या पाहिजे रंगवून झाल्या पाहिजे आणि 5 दिवसात झाल्याच पाहिजे.
तर असं तुम्हाला काम दिलं तर मग पहिलं तुम्हाला विचार करायला लागला अरे 5 दिवसात आम्ही 5 लोक करू शकतो का? पण रंग कुठून येणार? आम्हाला रंग देता येतो का? रंग देण्यासाठी काय करायला पाहिजे? म्हणजे मी उदाहरणाच्या करतो तर मला अजून दुसरं प्रोजेक्ट अर्धवडच राहिला. कारण त्याला त्यांनी ठरवलं नाही की हे प्रोजेक्ट माहिती गोळा कशी करायची. तर कुठलंही काम करताना ते पूर्णत्वाला कसं घेईल याचा तर विचार करता आला. आणि त्याच्याकरता आपल्याला काय मदत हवी, काय माहिती हवी, ही जर गोळा करता आली तर हे फार एक अजून एक फार महत्त्वाचं गुण आहे असं मला वाटतं. तिसरी गोष्ट म्हणजे कोणाला गृहीत न करणं किंवा आपण कोणासाठी काम करतोय हे. आता जसं मी आमचं उदाहरण सोपं तर मला जरा सोपं पडेल की तुम्ही वेबसाईटचं बघता बरोबर. वेबसाईट तर सगळ्यांना माहिती असते. तुमच्या कुठल्या कस्टमरसाठी तुम्ही वेबसाईट बनवतोय त्यांना माहिती घेऊन घेतली आणि बाबा 2 महिन्याची वेबसाईट बनवायची आहे. 2 महिन्यांनी माझ्या मनाने ते वाटलं की कसं बनवून मोकळं झालो आणि दिली कस्टमरला. तर कस्टमर अरे पण मला हे बनवायचंच नव्हतं, ते चुकलं आहे. कारण मला जे बनवायचं होतं ते त्याची गरजच वेगळी होती. पण हे जर तुम्ही काम करताना दर 1 आठवड्याने कस्टमरला जे काय दाखवत होतं मी हे बनवलंय बरोबर आहे की नाही, हे बनवलंय हे बरोबर आहे की नाही, हे तुम्हाला हवं का? तर ही जी गोष्टी आहेत की ज्यांच्यासाठी तुम्ही कामं करता त्यांना त्याच्याकडनं सारखा फीडबॅक देणार की हे बरोबर आहे की नाही. एक फार एक महत्त्वाचं गुण आहे असं मला वाटतं. आपल्याला एक वेगळं दडपण आहे आणि आपण कदाचित इतकं चांगलं करू शकणार नाही. तुम्ही लगान पिक्चर बघितला आहे नाही? लगान फार जुना आला पिक्चर. पण याच्यामुळे मला तुम्हाला एक फार महत्त्वाची गोष्ट सांगायची की कदाचित तुम्हाला कळेल का नाही सांगा मी तुझ्या बोलतो की दडपण घ्यायचं नाही कधी. आपल्याला कळलं पाहिजे की मला काय येतं, मला काय येतं आणि तुम्हाला सगळं येणारच नाही. समजा आता उद्या आता याचं मी थोडं वेगळं उदाहरण समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला गेला. आता तुम्ही त्या परिस्थितीत नाही तुम्ही अजून जे परिस्थितीत तुम्ही तेवढं शिकलाय समजा कारण 10 वर्षांनी होईल. तर बरेचदा पहिली चूक आपली काय होते की आपण खूप भिजून जातो. आपल्याला पहिल्यांदा आपल्याशी आत्मविश्वासच नाही वाटत की आपण आपली अप्रोच नाही. पण लोकांना पण तुमच्याकडे तितकी अपेक्षा नसते. समजा आज एखादा पास झालेला इंजिनियर आलाय त्याच्यातून म्हणजे अपेक्षा नाही होती आत्मविश्वासाने बोलू शकतो तुम्ही तेवढं कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे की लोकांचं दर्शन कधीच घ्यायचं नाही. आपण कोणाला भेटायला जर कुठेही गेलं त्यांना खूप माहिती आहे आणि आधीच आपण समजूत करून घेतली हे आपण खूप वाढून जाणार. तर हे आयुष्यात तुम्ही कायम तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. हे आधी मी तुम्हाला हे पर्यंत आज तुम्हाला कळणार नाही मी काय बोलतो. पण हे कायम लक्षात ठेवा स्वतःला कधीच कमी घेतली नका. पण असं नाही की खूप गर्व करा. कधी कधी काय होतं की लोक मग वेळाकीवर बघतात. ते पण नाही विनम्र करा पण स्वतःचं कायम आत्मविश्वास. आणि या गोष्टी काय होणार आहेत की तुम्ही तुमच्यापेक्षा जास्ती येणार आहे जास्ती मोठी लोक कदाचित तुम्हाला भेटतील. अशा ठिकाणी तुम्ही जाल ना तर दुसऱ्या लोकांचा अभ्यास करा की त्यांना खरंच किती येते तर त्यांचं काय ज्ञान आहे याचा विचार जर करून तुम्ही केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता. खूप रेअर आहे ग्रामीण भागात मिळतच नाही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आम्ही तो प्रोजेक्ट बनवलाय मायक्रोग्रीनचा जेणेकरून लोकांना ग्रामीण भागातील लोकांना मायक्रोग्रीन पोषक तत्व जास्त प्रमाणात मिळू शकतात. मग आता प्रश्न काय तुझा? सर लाईफमध्ये काय अचीव्ह करायचं असेल सक्सेस मिळायची असेल तर त्यासाठी काय करता काय प्रयत्न केले पाहिजे? जर स्वतःचा धैर्य चेक करायचं असेल तर काय केलं पाहिजे? कॉन्फिडंट कसं व्हायचं? तू ऑलरेडी कॉन्फिडंट आहेस. क्लॅप कमॉन टाळ्या वाजवा. ही कॉन्फिडंट आहे. व्हेरी गुड. येस झिंग झिंग झिंग. एक तर आपल्याला माहिती काढली आणि दुसरं मला वाटतं की एकदा तुम्ही तुमचं ध्येय ठेवलं
काय करायचं आहे तुम्ही प्लॅनिंग केलं आणि प्रत्येकाची तयारी ठेवली तर तुम्हाला मदत करणारे हजारो हात पुढे येतात आणि फक्त आपलं तोंड उघडं पाहिजे की मला मदत हवी आहे हे पण मागता आली पाहिजे. तर म्हणजे मलाही सांगेल जे करायचं त्याचं प्लॅन करा, ते करण्यासाठी 10 लोकांशी बोला, हे मी कसं पूर्ण करू शकते. मला काही विचार पण आवडू नका की हे होणार नाही, नक्की होईल. त्याच्याकरता मग तुम्हाला पुस्तकांची मदत हवी, मार्गदर्शन हवे, पैसे हवेत, तुम्ही सगळ्यांची मदत मागा, नक्की मदत मिळेल आणि तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता. पण एक प्लॅन असणं फार महत्वाचं आहे. मगाशी मी ते उदाहरण देतो की कुठल्याही गोष्टी करताना की धाडकन गोष्टीचा विचार करा की हे करण्यासाठी काय काय लागेल, त्यांचं इतकं कॉन्सन्ट्रेशन लिंबाजीत राहू शकतं. तर हे फार एक महत्वाची गोष्ट आहे, ते काय तुम्ही आचरणात आणा. अजून कोणाचे काय प्रश्न आहेत तर मुलांना पशुपालनाचा. बरं, आणि पशुपालनात काय विचार आहे, काय करण्याचा? हां 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 नाही चांगलं. मी आता आपण एक आता याचं उदाहरण खरं माझ्या ऑफिसमध्ये म्हणजे तो पण स्वतः IT मध्ये आता मित्र प्रदीप मसाणे म्हणून तर त्याला शेतीविषयी खूप आवड आहे. त्याच्यात 90 गायी आहेत आणि मी त्याच्याकडून दूध विकत घेतो. तर त्याने जेव्हा ते चालू केलं ना तर तो गुजरातला गेला होता. त्यांनी तिथं गीर गाय विकत आणल्या, कारण आता आपल्याकडे 2 प्रकारचे दूध होते, A1 आणि A2 म्हणतात. तर गीर गायचं दूध त्यांनी ते गीर गाय नाही आणल्या. तो 15 दिवस गुजरातला गोठ्यात राहिला होता शिकायला. त्याने गीर गायींना काय खाऊ घातले पाहिजे, त्यांची काय काळजी घेतली पाहिजे, दूध कसं सगळं शिकवून तिथनं मी इंजिनियर झालो. सुरुवातीला मी IT किंवा फार म्हणजे IT म्हणजे आपलं कॉम्प्युटरचं फील्ड तर छोटं होतं. पहिला मला जॉब लागला होता एक अपटॉन कम्प्युटर्समध्ये आणि मला एक वर्षात कळलं हा जॉब काही चांगला नाही आहे. मी ठरवलं की आता मी जॉब सोडून येईल, MTech करेन. पण नशिबाने मला तेव्हा वेगळा जॉब मिळाला. खरंच सांगा टाटा इन्व्हिसिस म्हणून. तर टाटा इन्व्हिसिस ही म्हणजे UVCC अमेरिकेची कंपनी, टाटा भारतातली कंपनी. तर तिथे मी 6-7 वर्ष काम केलं. मी 2-3 वर्ष अमेरिकेत काम केलं. त्याच्यानंतर मग मी पुण्यात आलो. मग पुण्यात महिंद्रा ब्रिटिश टेलिकॉम म्हणून परत सॉफ्टवेअरमधली कंपनी आहे, त्याचं नाव होतं टेक महिंद्रा. मी त्यांच्यात काम करायला लागलो आणि मग त्याच्यामध्ये मग मी काय आधी प्रोग्रामिंग करायचो, म्हणजे ते ज्युनियर इंजिनियर होतो. मग डिझायनर झालो. डिझायनर प्रोजेक्ट मॅनेजर झालो. प्रोजेक्ट मॅनेजर आणि 15 ते 20 लोकांची टीम मॅनेज करतो. मग सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणजे तो 4 प्रोजेक्ट मॅनेज करतो, म्हणजे 101 लोकांची टीम. आता सिनियर मॅनेजर असेल तर मग पुढे बाजून ग्रुप हेड म्हणजे 200 लोकांची टीम. हळूहळू मोठ्या टीम मॅनेज करत गेलो मी. नंतर अख्खं आमच्या युनिट नॉलेज कॉन्सेप्ट आहे की अख्खं युनिट मॅनेज करायचं आणि मग हळूहळू करत 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 मी अशी मल्टिपल युनिट असं प्रवास झाला. आणि असं नाही की या प्रवासात काय सगळं सहज झालं आणि सहज सोपं असं नाही. माझ्याकडे खूप चुका झाल्या तर मलाही बरेचदा खूप अपयश आलं एका आणि किंवा एखादं काम मला जमलं नाही, माझ्या गोष्टी बरोबर. पण ह्याच्यातही मी काम शिकत शिकत बऱ्याच गोष्टी गेलो होतो आणि त्याच्यात मला बऱ्याच गोष्टी हळूहळू बऱ्याच गोष्टी जमायला लागल्या. त्याला कसं होतं की तुम्ही ऑफिसमध्ये काम करता तर 2-4 आहे की तुम्ही एकतर टेक्निकल काम कर किंवा टेक्निकल काम नंतर मॅनेजरियल कामाला जाता. तर हा एक फार मोठा बदल असतो की स्वतःचं काम स्वतः करणं खूप सोपं आहे, पण त्या 10 लोकांकडनं काम करून घेणं याला लागणारे गुण खूप वेगळे असतात. काम चुकलं तर लोक काय म्हणणार याच्यासाठी कशाला काम करा, काही चुकलं तर आमच्यावर हा आळ घालून मोकळा होतो. तुम्ही तुमचा नेता असेल एवढं नाही माझ्यामुळे चुकलं, भले तुम्ही चुका केल्या तर मग तुम्ही म्हणणार याच्याकरता काम केलं पाहिजे. काही झालं तर हा स्वतःवर घेतो, त्याच्याकरता लोक कायम काम करतात. एक कायम लक्षात आहे. म्हणजे आता थोडंसं मी कॉर्पोरेट लँग्वेज बोलतो, पण आमच्या जे माझे जे बॉस होते त्यांच्याकडे मी खूप शिकलो. ते म्हणायचे की बाबा फर्स्ट बुलेट ऑन म्हणजे पहिली गोळी लागली ती मला लागणार जे. आणि यशस्वीसाठी एक
तर तुमच्या एम्प्लॉईची काळजी घ्या, तुमच्या हाताळी लोक त्यांची काळजी घ्या आणि ज्या कस्टमरसाठी काम करतोय त्याची काळजी घ्या. त्या दोन गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही नक्कीच यशस्वी होणार. तर ते फार फार महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. आता अजून कसं होणार, काय होणार, जमतं की नाही, आणि दडपणामुळे काही करताच येत नाही असं काही होतं का कोणाला? अरे सगळ्यांना येतो दडपण, एवढं लाजतं काय? तुम्हाला कोणाला होतं असं? नाही, बऱ्याच लोकांना होतं असं. पण मला स्वतःला पण झालेलं आहे की जेव्हा मी म्हटलं मला अपयश आलं आयुष्यामध्ये काहीतरी तरी, तेव्हा असं झालं होतं की मला अचानक इतकं दडपण यायचं, आपण त्याला इंग्लिशमध्ये डिप्रेशन म्हणतो, की सगळं येत असताना दडपणामुळे कामात लक्ष नाही, काम होत नाही, असं कुणाला होतं जायचं. तर आयुष्यात ते खूप वेळा होईल. तर एक कायम गोष्ट लक्षात ठेवा, त्याला एक टर्म आहे ते बुलबाय हॉर्न, म्हणजे बैलांना शिकणारी मराठी जाती तसा हे घेतलं ट्रान्सलेशन शिकणारी पगडा, म्हणजे की जो काही तुमच्या अडचण आहे ना, अडचणीला तोंड द्या. अडचणीला तुम्ही जर तोंड दिलं ना, तुम्हाला कधीच दडपण येणार आणि तुम्ही ते काम नक्की नक्की चांगलं करू शकता आणि त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. या तिघांची स्वप्न आहेत. तर एक फार फार महत्वाचा पॉईंट जो आहे विशेषसाठी की तुमचं एक स्वप्न दिलं पाहिजे. तिला मिलिटरीत जायचं आहे, तुझी ऑलरेडी मायक्रो ग्रेनमध्ये काम करत रिसर्च करा, याला बिझनेस करायचा आहे. ही स्वप्न आहे ना, तुमची काहीतरी स्वप्न ठेवा. तुम्ही एकदा स्वप्न ठेवली ना, त्या दिवशी तुमचा प्रवास चालू होईल. कदाचित 100% पूर्ण नाही होणार, पण 80% होतील, 90% होतील. पण स्वप्न जर नसतील ना, तर मग तुमचा ध्येय नाहीये, स्वप्न नाहीये, त्यामुळे तुमचे मेहनत होणार नाही. तर काहीतरी स्वप्न बघा, काहीतरी बघा. आणि असंही नाही की आज यांना स्वप्न आहे, कदाचित तुमचे स्वप्न बदलत जातील आणि होईल त्या 2-4 वर्ष कदाचित तुमचं अजून शिकताय, लहान आहे पण थोडी बदलून जाते, पण तरी ध्येय ठेवा, स्वप्न ठेवा, त्या दिशेने प्रवास फार महत्वाचं. आता हे इलॉन मस्क सगळ्यात महत्वाचं. दुसरं, आपण जे करतो मी आलं पाहिजे, त्याला काही नाही, म्हणजे तुम्ही काही करतच नसाल तर मग आवडते ते आलं पाहिजे. तिसरं, आत्मविश्वास वाढला, तुम्ही कोणापेक्षाही कमी नाही आहे. कुठेही ते चुकीचा गर्व नको, पण कुठे बुजण्याची गरज नाही. तुम्हाला तुम्ही नक्कीच चांगले आहात, जे तुम्हाला चांगलं आहे ते चांगलं आहे, कुठे बुजण्याची गरज नाही, तुम्ही नक्कीच आहात. बाकीचे लोक तुझ्या यशस्वी पोहोचतात, तुमच्यातही काही कमी नाही, हा एक कायम लक्षात ठेवणं. आणि मी हे परत सांगतो की चांगलं बोलणं कुठल्याही भाषेत, तुमच्या कुठलीही भाषा तुम्ही, आता आपल्या भारतात तरी तुमची हिंदी इंग्लिश यायला पाहिजे.